नमस्कार मंडळी, मराठी हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गणगणगणात बोलते. दर महिन्याला 2 एकादशी असतात. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे विशेष महत्त्व असते. कृष्ण पक्षातील मार्गशीर्ष मासातील एकादशीला उत्पन्ना एकादशी असे म्हणतात. श्रद्धेनुसार या एकादशीला एकादशी मातेचा जन्म झाला, त्यामुळे या एकादशीला उत्पन्ना एकादशी असे नाव देण्यात आले आहे. असे मानले जाते की हे व्रत केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. पौराणिक कथेनुसार या दिवशी माता एकादशीने मूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. एकादशी मातेला भगवान विष्णूचे रूप मानले जाते. कोणत्याही भक्ताला एकादशीचे व्रत सुरू करायचे असेल तर उत्पन्ना एकादशीचा दिवस खूप खास आहे आणि त्या दिवसापासून तुम्ही एकादशीच्या व्रताला सुरुवात करू शकता. ज्या भक्तांना एकादशीचं व्रत करायचं आहे त्यांनी एकादशीच्या एक दिवस आधी म्हणजे दशमी तिथीच्या दिवशी रात्री अन्न खाऊ नये. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून व्रत करण्याचा संकल्प घ्यावा आणि यानंतर भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची पूजा करावी. त्यांना फुले, पाणी आणि अगरबत्ती अर्पण कराव्यात. या दिवशी पूजेत अक्षतांचा वापर केला जात नाही आणि केवळ फळे देवाला अर्पण केली जातात. अगरबत्ती लावून व्रत पूजा वाचून ऐकावी आणि दिवसभर भगवान विष्णूचे ध्यान करावे. उपवास केल्यानंतर रात्री पूजा करावी आणि शक्य असल्यास रात्रभर जागरण करावे. भजन कीर्तन करावे व उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला सोडावा, म्हणजे एकादशीचे व्रत मोडावे. उपवास सोडण्यापूर्वी कोणत्याही गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला अन्नदान किंवा दक्षिणा द्यावी. त्यानंतरच स्वतः अन्न खाऊन हा उपवास सोडावा. या एकादशीचा मुख्य उद्देश हा आहे की व्यक्तीने जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या कोणत्याही वाईट कृत्यांपासून त्याच्या वर्तमान जन्मात आणि मागील जन्मात त्याला मुक्ती मिळावी, जेणेकरून त्याला या जन्मात मोक्ष मिळेल. पौराणिक कथेनुसार देवयुगात मूर नावाचा एक राक्षस राहत असे. संपूर्ण ब्रह्मांड जिंकलेल्या मूर या राक्षसाने देव आणि देवराज इंद्र या दोघांचाही पराभव केला होता. त्याच्या पराभवाने चिंतित होऊन सर्व जगावर मूरचा कोप झाला. सर्व देवता शिवाच्या चरणी जाऊन संरक्षण मागू लागले. भगवान शिव देवतांना भगवान विष्णूकडे जाण्यास सांगू लागले. फक्त तोच तुमच्या समस्या सोडवू शकतो. तेव्हा सर्व देव वैकुंठ धाममध्ये पोहोचले आणि भगवान विष्णूला नमस्कार करू लागले आणि भगवान विष्णूंना मूर राक्षसाने केलेला विनाश आणि देवांना बंदित ठेवले त्याबद्दल त्यांनी सांगितले. देवराज इंद्राच्या नित्य प्रार्थनेने भगवान विष्णूने मूर राक्षसाचा वध करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भगवान विष्णू आणि मूर यांच्यात भयंकर युद्ध सुरू झाले. परंतु भगवान विष्णूद्वारे वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही शस्त्राचा त्या राक्षसावर काहीही परिणाम झाला नाही. हे लक्षात घेऊन भगवान विष्णूने मूरला द्वंद्वयुद्धासाठी आमंत्रित केले. दोघांमधील हे युद्ध देखील सुमारे 1000 वर्षे चालले. परंतु भगवान विष्णू देखील मूर राक्षसाच्या शक्तीसमोर थकू लागले. तेव्हा भगवान विष्णूंनी आपली शक्ती आणि विश्रांती घेण्यासाठी युद्धभूमीपासून दूर असलेल्या गुहेत जाण्याचा विचार केला. गुहेत विसावा घेऊन भगवान विष्णू झोपू लागले. तेवढ्यात मूर राक्षसही त्यांच्या मागोमाग तिथे पोहोचला. भगवान विष्णूला झोपलेले पाहून तो त्यांना मारणारच होता. तेव्हा अचानक भगवान शिवाच्या शरीरातून एक दिव्य प्रकाश प्रगट झाला आणि त्याचे एका स्त्रीमध्ये रूपांतर झाले. तेव्हा त्याच दिव्य प्रकाशाने मूर राक्षसाला युद्धासाठी आव्हान दिले. मूर राक्षसाने त्या स्त्रीने दिलेले आव्हान स्वीकारले. त्यानंतर दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. ती दैवी स्त्री सर्व शक्तीनिशी लढत होती. मूर थकायला लागल्यावर तिने त्याचा फायदा घेतला आणि काही वेळातच त्या राक्षसाचा वध केला. युद्ध संपल्यानंतर काही वेळाने भगवान विष्णू झोपेतून जागे झाले. तेव्हा त्यांनी देवीला विचारले, हे स्त्री तू कोण आहे आणि हा राक्षस कोणी मारला? तेव्हा त्या दिव्य प्रकाशाच्या रूपात असलेली देवी म्हणाली, हे भगवान, हा मूर नावाचा राक्षस तुम्हाला मारणार होता. तेव्हा मी तुमच्या शरीरातून प्रगट झाली आणि त्या राक्षसाचा वध केला. हे ऐकून भगवान विष्णू खूप आनंदित झाले आणि त्यांनी त्या देवीला त्यांच्याकडे वरदान मागायला सांगितले. तेव्हा ती देवी म्हणाली, हे प्रभू, माझ्या जन्माचा हा दिवस मंगलमय व्हावा, जेणेकरून तुमच्या भक्तांना निवासाची इच्छा असेल तेव्हा ते तेथे लवकर पोहोचू शकतील आणि तुमच्यासह भक्तांनी या दिवशी माझी पण पूजा करावी, म्हणजे त्यांना मोक्षप्राप्ती होईल. तेव्हा श्रीहरीने वरदान दिले आणि त्या स्त्रीचे नाव तेव्हापासून एकादशी ठेवले आणि सांगितले की आजपासून जो भक्त मला प्रिय आहे तो तुलाही प्रिय होईल. तेव्हापासून ही एकादशी उत्पन्ना एकादशी किंवा उत्पत्ती एकादशी म्हणून ओळखली जाऊ लागली. या दिवसापासून सर्व एकादशी व्रतांचा जन्म झाला असे मानले जाते. त्याचबरोबर एकादशीचे व्रत देखील या दिवसापासूनच सुरू करता येते. तर ही होती उत्पन्ना एकादशीची व्रत कथा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला जर असेच माहितीपूर्वक व्हिडिओ अजून बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.